साबरी ब्रदर्सचा सुप्रसिद्ध कव्वाल अमजद साबरीची कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। कव्वाली गायनात सुप्रसिद्ध जोडी असलेल्या साबरी ब्रदर्सपैकी अमजद साबरी यांची कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। आज दुपारी कराचीतील लियाकतबाद भागात काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या कारवर अंदाधुंद गोळ्या चालवल्या आणि त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, नेमकं काय घडलं आणि या हत्येमागे कोण आहे याबाबत काही तपशील मिळू शकलाय? बिलकुल, हा हल्ला झाला आणि अचानकपणे हा हल्ला झाला, त्यामुळे नेमकं मारेकरी कोण होते याचा अद्यापही पाकिस्तानातील पोलीस शोध घेत आहेत। मात्र अमजद यांनी अनेक विषयावर कव्वाली गायली आहे आणि पुरोगामी म्हणून अशी त्यांची ओळख होती। वेगवेगळ्या विषयावर सडेतोड शब्दामध्ये प्रघात करण्यासाठी ते प्रसिद्ध होते। त्यांचे वडील गुलाम सुद्धा हे मोठे कव्वाली गायचे आणि ते सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीचे कव्वाल होते आणि यांनीच अमेरिका असेल, युरोपमध्ये कव्वालीला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आणि त्यामुळं पाकिस्तान असेल यांचं नाव संपूर्ण देशभर संपूर्ण जगामध्ये गाजत होतं। मात्र आजच्या या घटनेमुळे कलाकार सुद्धा पाकिस्तानमध्ये सुरक्षित नाहीये हेच दिसून आलेलं आहे। नेमकं या पाठीमागे कोण आहेत? तालिबानी लोक आहेत का कोणत्या वादातून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे हे अजून चित्र सध्या स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र पुरोगामी विचारांचे असणारे आणि त्यांच्या कव्वालीमधून पुरोगामी तत्व मांडणारे असा एक कलाकाराला गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्यांना रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं होतं। त्यामुळे आता पाकिस्तान येथील नेमकं सरकार आणि पोलीस यंत्रणा तपास कशा पद्धतीने करते हे पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।